नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं रोखोक अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो, चला आता आपण 2025 मध्ये वर्षाची सुरुवात करतोय. तर तसंच वर्षाचा पहिला फेस्टिवल येतोय 14 जानेवारी. जानेवारीला बघा, या 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. तर वर्षभरामधला हा पहिला सण आहे. आणखी पहिल्या सणाला जर कधी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणून आपण वर्षाची सुरुवात करतो म्हणा. पण शहरामध्ये पाठीमागील 1 ते दीड महिन्यापासून पोलीस प्रशासन प्रत्येकी जाग्या-जाग्यावर बैठका घेते आहे. तर त्या बैठका कशाच्या घेत आहेत? नायलॉन मांजाच्या. या नायलॉन मांजामुळं कित्येक जणांचे गळे चिरले गेले, कुणाचं नाक कापलं, कुणाचा डोळा गेला, कुणाचं बोट गेलं. प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीला कित्येक लोकांसोबत कुठला ना कुठला एखादा अनुचित प्रकार घडतो. तर भावांनो, फक्त 400-500 रुपयाच्या प्रॉफिटसाठी म्हणा किंवा फायद्यासाठी म्हणा, नायलॉन मांजा तुम्ही घरामधून विकता. कुणी रात्री बेरात्री कशाही प्रकारे तुम्ही हे जे नायलॉन मांजे जे विकतायत हे कितपत योग्य आहे? या मांजामुळं कित्येक लोकांच्या जीवाला धोका होतोय. कित्येक म्हणजे काही जण नाही तर भरपूर जणांना आयुष्यभराचा डाग पडून चाललाय. म्हणजे या काही व्यापाऱ्यामुळं किती जण अडचणीत येत आहेत. तर भावांनो, आपण वर्षाची सुरुवात करतोय. मकर संक्रांत एक फेस्टिवल म्हणून आपण जर कधी साजरा करत असेल, तर जर कधी त्याच दिवशी जर कधी एखाद्याच्या घरामध्ये असा कुठला प्रकार जर कधी घडला, तर कसं होईल? आपण या पण गोष्टीचा थोडा विचार करायला पाहिजे. कारण कसं आहे, आपण आपली संस्कृती जपून जर कधी आपण एखादा फेस्टिवल साजरा करत असेल, तर तिळगुळ घेऊन गोड-गोड बोला ही आपण जी सगळ्यांसोबत म्हणजे आपण दुसऱ्याकडून जी अपेक्षा ठेवतो, तर त्याच फेस्टिवलला जर कधी मांजाच्या दोऱ्यामुळं जर कधी एखाद्याचा जीव जात असेल किंवा एखाद्याच्या जीवाला दुखापत होत असेल, तर ती योग्य आहे का? तर काही मूर्ख व्यापारी लोक आहेत, आज पण लपून-छपून रात्री बेरात्री गल्ल्या-बोळ्यामध्ये म्हणा किंवा घरामधून जे नायलॉन मांजा जे विकतायत, तर हे लोक कधी सुधारणार? कारण आता रोज कुठला ना कुठला अपघात घडतोय, रोज कुठल्या ना कुठल्या घटना घडतायत. कधी कुणाचं बोट चाललं, कधी कुणाचा डोळा चालला, कुणाचं नाक कापल्या चाललं, कुणाची मान कापल्या चालली. म्हणजे चाललंय तरी काय? पोलीस प्रशासन किती सहकार्य करते? पोलीस प्रशासन प्रत्येकी आपापल्या कॉलनीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये किती चौकशा करते. तरी पण आपल्यासारखे जबाबदार नागरिक अशा गोष्टींना आपण सपोर्ट करत नाही. म्हणजे ही आपल्यासाठी खरंच एक निंदनीय गोष्ट असंच म्हणता येईल. कारण आपल्या परिसरामध्ये जर कधी लपून-छपून मांजा जर कधी विकला जातोय, तर आपण पोलीस प्रशासनाला कळवून तात्काळ ते मांजावर बंदी आहे, तो मांजा जर कधी पकडून दिला म्हणा किंवा त्यांना आपण जर कधी सहकार्य केलं, तर चांगल्या कामं करायला वाईट गोष्ट थोडी लागते बाबा. कसं वर्षाचा पहिला दिवस आहे, आपण काहीतरी आपल्या हाताने चांगलं घडावं म्हणून आपण पण एखादं चांगलं काम करू शकतो ना. म्हणून आपण शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपण पण थोडंफार असं केलं पाहिजे, की जे लोक लपून मांजा विकतायत त्यांच्या विरोधामध्ये एखादी मोहीम आपण सुद्धा राबवली पाहिजे. कारण आपल्या एरियामध्ये जर कधी कोणी लपून मांजा विकत असेल, तर आपण नक्कीच एक पोलीस प्रशासनाला या गोष्टीची आपण एक खबरदारी दिली पाहिजे. कारण पोलीस प्रशासन तर कितीही सहकार्य करते आपल्याला. प्रत्येकी व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या त्यांनी बैठका घेतल्या, सगळ्यांना सूचना केल्यात. तरी पण काही जण लपून मांजा विकतायत म्हटलं तर पेपरला रोज न्यूज येते बघा. बघा आता पाठीमागं 1-2 दिवस अगोदर दिव्य मराठीला 7-8 जणांची न्यूज आली होती बघा. एका महिलेला मानेला 14 टाके पडले होते. असे 6-7 पुरुष होते, की त्यांना 8-8, 9-9 टाके फक्त त्यांच्या मानाला पडलेत. म्हणजे हा एक आयुष्यभराचा डाग झाला की नाही? ह्या काही मूर्ख व्यापाऱ्यामुळं यांच्या 400-500 रुपयाच्या प्रॉफिटमुळं हे जर कधी कुणाच्या जीवाशी खेळत असेल, ते योग्य आहे का? भावांनो, मला बघा, मला तुम्हाला लेक्चर द्यायचं नाहीये किंवा मला तुम्हाला एक फक्त संदेश म्हणून आणि एक माणुसकीच्या नात्यानं एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगायची म्हणून मी एक तुम्हाला छोटासा संदेश देतोय, की आपल्या वस्तीमध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये कुठंही कोणीही लपून जर कधी मांजा विकत असेल, तर नक्कीच आपण त्याला विरोध केला पाहिजे, की बाबा तू मांजा नको विकू. तुझ्या 2 पैशाच्या प्रॉफिटमुळं एखाद्याचा जीव जाईल, एखाद्याच्या जीवाला धोका होईल, अशा घटना आपण टाळू शकतो. परत मांजामुळं मकर संक्रांतीला प्रत्येकी वेळेस 1 ते 5 या लोकसंख्येच्या आतमध्ये म्हणजे 1 पासून तर 5 पर्यंत तर कुणाचा ना कुणाचा तरी जीव जातोच.
कोणी पतंग पकडायला जातं, कुणाचा मांज्यामुळं काय होतं, कुणाचं अमुक-ढमुक खूप गोष्टी घडतात. तर भावांनो, आपण एक जबाबदार नागरिक म्हणून एवढीशी जी जबाबदारी आहे आपण ती एवढी पार पाडावं, मी अशी अपेक्षा तुमच्या सगळ्याकडून ठेवतो. व शहरामध्ये जे कोणी चुकीच्या पद्धतीनं मांजा विकतंय, लपून मांजा विकतंय, तर याच्याबद्दल नक्कीच आपण आवाज उचलला पाहिजे. मी तेवढं तुम्हाला आव्हान करतो. आणखी मला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा घेतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.